नमस्कार व्यूअर्स, श्री स्वामी समर्थ. विजयस लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. थोड्या दिवसापूर्वी मी गुरुचरित्र पारायण आरंभ केलं होतं, तेव्हा गुरुचरित्र पारायण कसे करावे याविषयी व्हिडिओ टाकला होता. तर आज माझ्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन, ज्याला की आपण सांगता असेही म्हणतो, ते मी करणार आहे. तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर 7 दिवसीय गुरुचरित्र पारायण केल्यानंतर 8व्या दिवशी उद्यापन आपण हे करत असतो. आणि उद्यापनाच्या दिवशी आपण महाराजांना नैवेद्य वगैरे काय दाखवावा, काय नाही आणि कशी तयारी करावी हे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहे. तर नक्कीच या व्हिडिओचा शेवटपर्यंत लाभ घ्या. चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. श्री स्वामी समर्थ. हे बघा मित्रांनो, गुरुचरित्र पारायण 7 दिवसीय वाचून झाल्यानंतर 8व्या दिवशी उद्यापन करायचं असतं. तर महाराजांना आपण आलू किंवा आलूची भाजी वगैरे भाजी पोळीचाही नैवेद्य दाखवू शकतो. असं म्हणतात की घेवड्याच्या शेंगाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा असतो, महाराजांना प्रिय असतो. तर हे बघा, माझी पूजा मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सर्वप्रथमतः ह्या मी 16 वाती लावून घेतल्या आहे. पुरण एका ताटामध्ये पुरणाचं टाकून घ्यायचं आहे, त्यामध्ये 16 वाती ह्या लावायच्या आहे. तदनंतर 10:30च्या नैवेद्य आरतीला आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. हा नैवेद्य पुरणपोळी आणि खीर रशी भाताचा आहे. ह्या केलेल्या भज्यांमध्ये लसूण वगैरे कांदा वगैरे काही टाकलेलं नाही. हे पूर्णतः शुद्ध जेवण आहे. रशीमध्ये सुद्धा कांदा वगैरे वापरलेला नाही. हा इथे मी महाराजांना नैवेद्य वाहून घेतला आहे. आता वेळ झाली आहे ती 10:30च्या आरतीची. हे आपले आहे गुरुचरित्र पारायण आणि ग्रंथ त्या याच्या खाली आहे. तर हे आपले स्वामी महाराजांच्या कृपेने आज सुंदर अशी गुलाब तसेच मोगऱ्याची फुलेही मिळाली आहे. महाराजांसमोर साखर पाणी वाटीत ठेवून घेतले आहे. अशा प्रकारे सुसज्ज पूजा करून झाली आहे. नैवेद्यही तयार आहे. नैवेद्य एकदम शुद्ध बनवायचा, ज्यामध्ये लसूण कांदा वगैरे घालायचा नाही. अशा प्रकारे माझा नैवेद्य करून झाला आहे. आणि आता मी करत आहे 10:30ची नैवेद्य आरती. तर मित्रांनो, आशा करते तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ खूप आवडला असेल. श्री स्वामी समर्थ.